हे बघा, न्यू फीचर AI गिम्बल मी ऑर्डर केलेलं आहे ॲमेझॉनवरनं. तर आजचा व्हिडिओ त्याच्यावरती नाही आहे. तर आजचा व्हिडिओ याच्यावरती की नीट 2024च्या एक्झाममध्ये काय स्कॅम झालेला आहे हे, म्हणजे सगळं बातम्या, जेवढे पण मेडिको आहेत, जेवढे पण न्यूज चॅनल आहेत, जेवढे पण क्लासेस आहेत, सर्वजण एकच बातमी कव्हर करत आहेत की नीट 2024च्या एक्झाममध्ये स्कॅम झालेला आहे, पेपर लीक झालेला आहे. तर सर्वात प्रथम आपण ते क्लिअर करून घेऊयात की काय काय गोष्टी झालेल्या आहेत, कुठल्या गोष्टी आता बाहेर पडत आहेत. तर सर्वात पहिली गोष्ट आहे की नीटचा रिझल्ट 2024 एक्झामचा रिझल्ट जो आहे ते 14 जूनला येणार होता, पण तो रिझल्ट आला 4 जूनला. त्याच दिवशी इलेक्शनचे पण रिझल्ट होते, इलेक्शनचे. तर म्हणजे याचा आणि त्याचा काही संबंध, असे पण काही लोक आहेत. दुसरा असा एक मुद्दा आहे की 67पेक्षा जास्त, म्हणजे 67पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स या ठिकाणी आलेले आहेत. आत्तापर्यंत नीटच्या हिस्ट्रीमध्ये असं कधीच झालेलं नाही आहे की म्हणजे जास्तीत जास्त 4-5 विद्यार्थ्यांना या ठिकाणी 720 पैकी 720 मार्क्स आलेले होते आत्तापर्यंत. पण आत्ता फर्स्ट टाईमच 60पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क आलेले आहेत. आणि अजून एक मजेदार गोष्ट अशी आहे की हे जे 67 विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी काही विद्यार्थी, लगभग 5 ते 6 विद्यार्थी एकाच सेंटरचे आणि असे आढळून आलेले आहेत. त्याच्यामुळं काय असं हे झालं आहे की त्या सेंटरपाशी पेपर आधीच आलता अशी अफवा या ठिकाणी पसरलेली. पण ते NTA त्यांनी असं वातावरण बघून त्यांनी क्लिअर केलेलं की असं काही नाही आहे की पेपर लीक झालेला आहे. बट आपण जर पाहायला गेलं तर असं इम्पॉसिबल आहे की 720 पैकी 720 मार्क इतक्या जणांना पडतील. याच्या मागचं लॉजिक असं NTAने दिलं की आता फॉर एक्झाम्पल आता एखाद्या एक्झाम सेंटरचं जे हे आहे, एक्झामचा टायमिंग आहे, तो मॅच झाला नाही, विद्यार्थ्यांना कमी टाईम भेटला पेपरसाठी, अशी या ठिकाणी क्लॅरिफिकेशन NTA तर्फे आलेलं आहे आपल्याकडे. आता दुसरा एक मुद्दा असा आहे की 6 स्टुडंट्स जे होते त्यांचे रोल नंबर जर बघितले गेले तर काही न्यूज चॅनल असे म्हणतात की ते एका पाठोपाठ बसलेले, काही म्हणतात की ते एका क्लासमध्ये बसलेले. पण याच्यावर अजून त्यांचं काही म्हणजे असं ठोस सबूत आलेला नाही आहे की ते स्टुडंट एकाच पाठोपाठ बसलेले का नाही. आता अजून एक सर्वात जास्त इम्पॉर्टंट मुद्दा आहे की 718 719 मार्क्स असे रँक 2ला दिलेले आहेत AI ऑल इंडिया रँक 2ला. पण त्याच्या मागचं लॉजिक पण तेच आहे, सेम टू सेम, जे की म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना काही एक्झामसाठी टाईम कमी भेटलेला म्हणून या ठिकाणी त्यांनी गोष्टी अशा, म्हणजे त्यांनी सांगितलं की ह्यांना ग्रेस मार्क्स द्यायचे. ग्रेस मार्क्स म्हणजे थोडक्यात बोनस मार्क द्यायचे की ते एक्झाम पेपर सॉल्व करू शकत होते पण तरी पण त्यांना टाईम न भेटल्यामुळं तसं होते. तर मग अशा गोष्टी तर प्रत्येक वर्षी थोड्या सेंटरवर होतात. आणि असे कुठल्या विद्यार्थ्यांना तुम्ही ग्रेस मार्क्स दिले, त्यांचा क्रायटेरिया काय आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय का, असे प्रश्न पण विद्यार्थी या ठिकाणी रेज करत आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, काल मी एक इंस्टाग्रामवरती पोस्ट बघत होतो, त्या पोस्टमध्ये असं होतं की ओपनचं कट ऑफ यावेळेस जे आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजसाठी ते 635पेक्षा पण पुढं गेलेले. आता ह्या सर्व सिनारिओबद्दल बोलायचं गेलं तर सर्व जे एज्युकेशन फील्डमधले आहेत, फिजिक्सवाला जे अलग सर, NV सर, हे जे काही सर आहेत फेमस, तर त्यांनी सर्वांनी NTAला ऑफिशियली म्हणजे त्यांचे सर्व काही गोष्टी क्लिअर करून घेतलेल्या आहेत. पण आता राहिला विषय आपला, काय विषय आता हे सगळं झालं. आता पुढं काय करायचं हे कोण बोलत नाही, जस्ट NTAला ब्लेम करत चाललेले आहेत सगळ्या गोष्टीत. पण आता पुढं काय करायचं आहे, आता असंच प्रत्येक वर्षी होणार असेल तर नीटची एक्झाम का द्यायची आम्ही, असे पण विद्यार्थ्यांना प्रश्न येत आहेत. पण आता प्रत्येक विद्यार्थ्यांना आपले मार्क तर माहीत असतात. त्या NTAचा आन्सर वगैरे विषय ते एक अलग प्रॉब्लेम झाला, पण तुम्हाला माहिती तुमचे मार्क्स किती आलेले आहेत. आता तुम्ही काय करायचं याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर वाटतंय की आता किती जरी कट ऑफ वगैरे हाय गेला तर मी एवढी मेहनत करेल की नेक्स्ट इयर पूर्णपणे आपली पूर्ण मेहनत करून मी जर नीट क्रॅक करू शकत असलो तरच तुम्ही रिपीटला या वर्षी. कारण हा जो वर्षीचा हे जो झाला विषय,
हे तर खूपच छोटी गोष्ट आहे. आता इथनं पुढं खूप साऱ्या गोष्टी आता या ठिकाणी होणार आहेत. तर तुम्ही तुमच्या फ्लाईटचा विचार करा, जास्त या कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडत बसू नका की NTAने हे काय केलं, NTAने ते काय केलं. हे कुणी बघायला पाहिजे, जे 12वीला ज्यांनी पेपर दिला, जे रिपीटला होते त्यांनी या गोष्टी बघा. पण आता जे 11वीचे 12वीला गेलेले आहेत आणि 10वीचे 11वीला गेलेले विद्यार्थी आहेत, त्यांना माझं एकच निवेदन असेल की ह्याच्यात जास्त डोकं लावू नका तुम्ही. अशा गोष्टी होत राहतात. हे तर म्हणजे छोट्या मोठ्या काय ते डायलॉग आहे, बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. तर तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस करा, हे सांगण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आता आपण एक डिटेल व्हिडिओ पण याच्यावरती एक आणणार आहोत, एकदम म्हणजे ज्याच्यामध्ये की एक असं कोणीतरी नॉलेजेबल पर्सन असणार आहे की ज्यांना ही NTA नीट या फील्डमध्ये त्यांचे खूप सारे अनुभव आहेत, खूप सारे वर्ष झाले त्यांनी या फील्डमध्ये काम केलेले. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर अशा 11वी आणि 12वीच्या फ्रेशर विद्यार्थ्यांना माझं एकच निवेदन आहे की तुम्ही या बातम्या वगैरे बंद करा आणि आता सुट्ट्या असतील तर एन्जॉय करा, क्लासेस चालू असतील तर तुम्ही क्लासवरती फोकस करा. ह्या बातम्या वगैरे बघून तुम्हाला काही फरक पडणार नाही. NTAने ही जी चूक केली ती ही फर्स्ट अँड लास्ट चूक असेल असं सर्वांना माहितीच आहे. कारण एवढी मोठी एजन्सी, टेस्टिंग एजन्सी, ज्यांच्याकडनं एवढी मोठी चूक झाली म्हणजे ही एक खूप मोठी गोष्ट आहे. तर आता आपण हा व्हिडिओ इथेच बंद करूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीसोबत ज्यांनी की म्हणजे नीट किंवा JEE या फील्डमध्ये त्यांचे खूप सारा अनुभव आहे असल्या व्यक्तीसोबत आपण एक व्हिडिओ आणू आणि सर्व गोष्टी क्लिअर करूयात. तर ॲट दिस टाईम यू जस्ट हॅव टू फोकस ऑन युअर स्टडी. ज्यांची नीट झालेली आहे आणि ज्यांनी स्वतःचे पेपर चेक करून त्यांना पडलेले 200-250, तुमचं तर काही नामोनिशाणच नाही, म्हणजे 200-250चा तर काही विषयच नाही. आता यावेळेस 635ला ओपनचा कट ऑफ गेलेला आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकता. म्हणजे ऑफिशियली नाही आलं, बट असे स्टुडंट्स, MBBSचे स्टुडंट्सनी असं कॅल्क्युलेट वगैरे करून ते टाकलेलं होतं पोस्ट. तर बघा आता यावेळेस कट ऑफ पण हाय गेलेला आहे. पण जर तुमची मेहनत असेल तर तुम्हाला नक्कीच MBBS भेटेल. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे हॅपी. धन्यवाद. AI ट्रैकिंग मॉड्यूल बघा. ओ भाई साहब, ये देखो मेरे हाथ भाई साहब. तड़पाए रे क्यों सताए. यहाँ पर AI कैमरा हमने इंस्टॉल कर लिया है दोस्तों, जो कि बहुत ही ज़्यादा यूजफुल होने वाला आहे. तर व्हिडिओ झालेला आहे, तर तुम्हाला एक फीचर दाखवतो याचं, पाहू शकता तुम्ही. म्हणजे हे कॅमेरा मला ट्रॅक करतोय. म्हणजे काय फीचर आहे भाई. आता AIचा जमाना आलेला आहे भाई. काय सांगू शकतो मी तुम्हाला. त्याचं नाव आहे, काय नाव होतं, डिजिटेक गिम्बल 3 असं काहीतरी एक नाव होतं त्याचा पण मी व्हिडिओ बनवतो. तो मिलते हैं नेक्स्ट व्हिडिओ में. तब तक के लिए खाते रहे, पीते रहे, मुस्कुराते रहे. आणि अजून एक नवीन अनाउन्समेंट करायची होती. हे व्हिडिओ मी कनेक्टेड राहण्यासाठी तुमच्यासोबत शेअर केला होता मराठीमधनं. बट काही दिवसानंतर आता हळूहळू वी आर शिफ्टिंग ऑन हिंदी लँग्वेज, बिकॉज दिस इज अ व्हेरी म्हणजे खूप मोठं या ठिकाणी ऑडियन्स आपल्याला हिंदीमध्ये मिळू शकते. तर त्याच्यामुळे आपण हिंदी चॅनल चालू करणार आहोत. म्हणजे हेच चॅनलवरती हिंदीमध्ये कॉन्टेंट बनवणार आहोत. यार तिकडं बघितलं मी, इकडं बघायचं बरं, जाऊन दे, ठीक आहे. मिळतं नेक्स्ट व्हिडिओ. तब तक के लिए खाते रहे, पीते रहे, मुस्कुराते रहे. जय हिंद.